नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 3 मधल्या 101 ते 118 ओव्यांच्या सहवासामध्ये आपण जाऊया. माऊली आपल्याला स्वधर्माला धरून मार्गदर्शन करतायत, स्वधर्माचं महत्त्व पटवून देत आहेत. स्वधर्माच्या साह्याने आपण देवदेवतांची पूजा करू शकतो. ह्या स्वधर्माच्या आचरणातून आपल्याला जे मिळेल त्यातला काही वाटा आपण देवदेवतांना जर दिला तर ते अजून संतुष्ट होतात. देवदेवतांना देणं म्हणजे काय, तर ज्या गोष्टी स्वधर्म पाळण्यासाठी आवश्यक आहेत त्या गोष्टींना मदत करणं, दान करणं, देणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि असं जर आपण केलं तर ज्ञानोबाराय म्हणतात, तैसे सर्व सुखेन सहित दैवची मूर्तिमंत येईल देखा काढत तुम्हा पाठी. ऐसे समस्त भोग भरित होवाल तुम्ही अनार्थ जरी स्वधर्मैक निरत वर्ताल बापा. अर्थात आपण जर का स्वधर्मातून आपल्याला आशीर्वादाच्या रूपाने जे काही भोग प्राप्त होतील, आपल्याला जे काही मिळेल त्यातल्या काही गोष्टींचं आपण जर दान केलं, आणि ते दान सुद्धा कुठे, तर ज्या ठिकाणी स्वधर्माचं पालन घडणार आहे अशा गोष्टींच्या ठिकाणी दान केलं तर ह्या देवदेवतांना आनंद होतो. ह्या देवदेवतांचा सुद्धा जो चालक आहे परमात्मा, त्याच्यापर्यंत ते दान जाऊन पोचतं आणि मग त्यामुळे आपलंच सुदैव आपला शोध घेत आपल्या मागे लागतं. ज्ञानोबाराय पुढे म्हणतात, का जालिया सकल संपदा जो अनुसरेल इंद्रिय मदा लुब्ध होऊनिया स्वादा विषयांचिया. तर या ठिकाणी मात्र माऊली आपल्याला ज्ञानोबाराय सावध करतायत. ते म्हणतात, असं जर सुदैव तुम्हाला शोधत तुमच्याकडे आलं का, तर तुम्ही स्वधर्माचं आचरण करताय. परंतु देवदेवतांच्या आशीर्वादाने भरपूर मिळालं आणि त्या मिळाल्याच्या आनंदात जर मनुष्य प्राणी स्वार्थी झाला तर सावधगिरीची सूचना म्हणून ज्ञानोबाराय हे आपल्याला सांगतायत. आणि हे लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. जर मिळालेल्या संपत्तीला, मग वेगवेगळ्या प्रकारची संपत्ती, पण त्या मिळालेल्या संपत्तीला भुलून जर आपण विषय सुखाच्या मागे लागलो, इंद्रियांना जसं वाटेल तसं वागण्याचा आपण प्रयत्न करायला लागलो, तर मग मात्र त्याच्यात आपलं नुकसान आहे. तया मग अपावो थोरू आहे जेणे ते हातींचे सकळ जाये देखा प्राप्त ही न लाहे भोग भोगू. ही 108वी ओवी आहे. अत्यंत महत्वाची आहे, लक्षात ठेवण्यासारखी आहे. तया मग अपावो थोरू आहे, अशा व्यक्तीला मग मात्र खूप अपाय आहे. त्याला जे मिळालंय ते तर सगळं जाईलच, किंवा एखाद वेळेस त्याच्यापाशी सगळं असेल पण त्याचा तो उपभोग घेऊ शकणार नाही, अशी त्याची अवस्था होईल. ह्यासाठीच ते सावध करतायत. त्यासाठी खूप सुंदर दृष्टांत ज्ञानोबाराय देतात. ते म्हणतात, जैसे गतायुषी शरीरी चैतन्य वासू न करी का निदैवाच्या घरी न राहे लक्ष्मी. तर ज्या पुरुषाचं आयुष्य सरलंय, आता आयुष्य म्हणून त्याच्याजवळ काहीच राहिलं नाही, त्याच्या देहामध्ये चैतन्य सुद्धा वास करत नाही, आणि ज्या शरीरामध्ये चैतन्य वास करत नाही त्या शरीराला कुठल्याही प्रकारची शोभा नाही. त्या शरीराच्या अवतीभोवती, त्या देहाच्या अवतीभोवती कितीही भोग, कितीही संपत्ती पसरून ठेवली, पण त्या शरीरात जर चैतन्यच नसेल तर त्याचा काय उपयोग. ज्याचं दैवच फिरलं त्याच्या घरी लक्ष्मी राहत नाही. त्याप्रमाणे जो मिळालेल्या भोगसंपत्तीने अहंकारामध्ये चूर होऊन जातो, दान करण्याचं विसरून जातो, योग्य प्रकारे सेवा करण्याचं विसरून जातो, अतिथी आला तर त्याची काळजीपूर्वक चौकशी केली पाहिजे.
जे स्वधर्माचं पालन करतायत आणि इतरांना शिकवतायत अशा साधू संन्याशांचा संग घडला तर त्यांना भोजन द्यायला पाहिजे. यज्ञ याग यांच्यामध्ये सहभागी व्हायला पाहिजे. जिथे स्वधर्माचं पालन कसं करावं या दृष्टीने मार्गदर्शन केलं जातं त्या ठिकाणी दान केलं पाहिजे. आणि असं जो करत नाही त्याला ज्ञानोबाराय म्हणतात, म्हणून स्वधर्मू जो सांडिल तया ते काळू दंडिल, चोरू म्हणून हरिल सर्वस्व तयाचे. ही 112वी ओवी आहे. त्या ठिकाणी ज्ञानोबाराय म्हणतात की अशा प्रकारे जो स्वधर्माचं आचरण करणार नाही त्याला काळाकडनं अवश्य दंड भोगावा लागेल. काळ त्याच्याकडे चोर म्हणून बघेल, कारण त्याच्या अगोदरच्या पुण्याईने देवदेवतांनी त्याला दिलं, पण त्यांनी परत ते ऋण फेडण्याच्या दृष्टीने फूल ना फुलाची पाकळी म्हणून दान सुद्धा केलं नाही. त्याला चोर समजलं जाईल, काळातर्फे त्याला चोर समजलं जाईल आणि मग त्याच्यापासून त्याला प्राप्त झालेले जे काही भोग आहेत ते हिरावून घेतले जातील. ही फार मोठी सूचना ज्ञानोबाराय यांनी इथे केलेली आहे. ऐसे होय तया उन्मत्ता, मगन सुटे बापा रुदता, कल्पांतीही सर्वथा प्राणीगण हो. ज्ञानोबाराय म्हणतात की ब्रह्मदेव आपल्याला असं सांगतायत की हे प्रजाजन हो, संपत्तीमुळे उन्मत्त होऊन, मिळालेल्या भोगांमुळे उत्पन्न होऊन, स्वतःनी कमावलेल्या पुण्यामुळे उन्मत्त होऊन जो इंद्रियांच्या स्वाधीन गेला आणि केवळ मी आणि माझं स्वतःचं सुख, विषयांमध्ये सुख एवढंच जो बघायला लागला आणि स्वधर्माला सोडून वागायला लागला, असा हा उन्मत्त पुरुष मग कितीही रडला तरी त्याला त्याच्यातनं कोणीही सोडवू शकत नाही. म्हणून इथे फार आपल्याला सावधगिरीने राहायला पाहिजे. जैसे जळचरा जळ सांडे आणि तत्क्षणी मरण मांडे, हा स्वधर्मो तेणे पाडे विसंबो नये. म्हणून तुम्ही समस्ती आपुला आलिया कर्मी उचिती, निरत व्हावे पुढत पुढती म्हणीपत असे. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतायत की मी तुम्हाला पुन्हा पुन्हा हेच सांगतोय की ज्याप्रमाणे मासे किंवा जलचर, जलामध्ये पाण्यामध्ये जगणारी सृष्टी ही पाण्या वाचून तत्काळ नाहीशी होते, मरण पावते, त्याप्रमाणेच स्वधर्म हा सर्व मनुष्य प्राण्यांसाठी आहे. तो कधीही सोडू नये. पाण्यामध्ये राहणाऱ्या सर्व जलचरांचं जीवन हे पाणीच आहे, त्याप्रमाणे मनुष्य प्राण्यासाठी सुद्धा जीवन म्हणजे स्वधर्मच आहे. तो सोडून त्यापासून वेगळं त्याला राहता येणार नाही. म्हणून तुम्हाला परत परत मी असं सांगतोय, असं ज्ञानोबाराय म्हणतात की तुम्ही सर्व लोकांनी, सर्व साधकांनी आपल्या विहित कर्माच्या ठिकाणी तत्पर राहावं, जागरूक राहावं. माऊली हो, ह्या ज्या माऊलींच्या ओव्या आहेत 101 पासून 118 पर्यंत मनापासून त्याचं चिंतन मनन करा. त्यातला भावार्थ, गर्भितार्थ लक्षात घ्या. आपण सर्वजण माऊलींना स्वधर्माचं आपण आचरण केलं पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे हे समजून घेण्याचा प्रयत्न करू. माऊलींनाच प्रार्थना करू की आम्हाला मार्गदर्शन कर आणि आम्हाला या स्वधर्मरूपी अनुष्ठानाच्या मार्गावर ठेव, जागरूक ठेव. हीच त्यांच्या चरणी प्रार्थना करू. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.